मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. खरं तर सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यमध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्मिती झालेली आहे. कारण शारीरिक स्वास्थ्य तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबत मानसिक, भावनिक स्वास्थ्यही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यानिमित्तानं 3 दिवस इथे विविध पद्धतीनं दिग्गज जे आहेत ते मार्गदर्शन करतायत उपस्थितांना आणि आता इतकं छान सुंदर कीर्तन सादर झालेलं आहे आणि जिथे उपस्थितांनी त्याचा आस्वाद घेतला, आनंद घेतला. अर्थात पुरुषोत्तम पाटील महाराज. खूप खूप स्वागत आहे आणि तल्लीन असं वातावरण झालं होतं आणि सगळे इकडे उपस्थित तुम्हाला इतकी छान पद्धतीनं तो प्रतिसाद देत होते. स्वास्थ्यमध्ये येण्याचा अनुभव काय शेअर करा? खूपच छान. सकाळ प्रस्तुत सुहाना सिस्टमच्या या व्यासपीठावर येता आलं, वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी येता आलं, याचा खूप मनापासून आनंद आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक या ठिकाणी येत आहेत आणि आपले विचार देत आहेत, जेणेकरून मनाचं आणि शरीराचं स्वास्थ्य चांगलं राहील. कारण की कुठंतरी आज विचारांपासून दूर जाताना माणसं दिसत आहेत. त्या विचारांपर्यंत, नुसत्या विचारांपर्यंत नाही तर सद्विचारांपर्यंत घेऊन येण्याचं काम स्वास्थ्यमच्या माध्यमातून होत आहे. नक्कीच. आणि या निमित्ताने इथे एक छान गोड भेट झाली ती म्हणजे जया किशोरी आणि तुमची आणि तुम्ही त्यांना खास आवर्जून माऊलींचं जे ते गिफ्ट दिलेलं आहे. काय भावना आहे? कारण त्याही तुमचं कीर्तन इथे बघत होते आणि त्यांनाही ते फार आवडत होतं. मला खूप छान वाटलं. जय किशोरीजी, त्यांना मला भेटण्याची खूप इच्छा होती, कारण की ते ज्या पद्धतीने आध्यात्मिक विचार समाजापर्यंत पोहोचवत आहेत आणि विशेष करून त्यांच्या विचारांनी युथ प्रभावित झालेला आहे. तर त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणारे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत. तर असा एक समाजाला चांगले विचार देणाऱ्या व्यक्तीची भेट स्वास्थ्यमच्या माध्यमातून इथं झाली, तर खूप मनापासून आनंद आहे. नाहीतर त्यांना इतकं सहज भेटणं शक्य नाहीये. ती झाली भेट. आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होत असतं आणि तुम्ही मार्गदर्शन करतात. पण कीर्तन ऐकणं आणि त्याच्यात सहभागी होणं किती महत्वाचं वाटतं आणि त्याचे स्वास्थ्याच्या प्रती काय पद्धतीचे फायदे होऊ शकतात तुम्ही जेव्हा कीर्तन ऐकता तेव्हा? तुम्ही पहा, म्हणजे वारकरी संप्रदायाची आचार प्रणाली, विचार प्रणाली जर तुम्ही पाहिलेत तर वारी आहे. वारी म्हणजे तुम्ही ऊन वारा पाऊस ह्याची पर्वा न करता 18 दिवस तुम्ही आळंदी ते पंढरपूर चालता. त्याच्यामुळे तुमच्या भजनामधून मन आणि चालण्यामधून तुमचं शरीर, ह्या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली जाते. की म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून, जगभरामधून त्या 18 दिवस चालण्यासाठी लोक येतात, ज्याच्यामध्ये भजन घडतं. म्हणजे एक रिलीफ मिळतो भजनामध्ये, तो आनंद मिळतो, एक मानसिक शांतता मिळते आणि व्यायाम होतो. म्हणजे माणूस रिचार्ज होऊन जातो, वारकरी संप्रदायाच्या विचाराने तो रिचार्ज होऊन जातो. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनशैलीसाठी खूप महत्वाच्या आहेत. कीर्तनाचा तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीनं बदल झालेला आहे? स्वास्थ्या बाबतीत असेल किंवा मानसिक दृष्टिकोनातूनही असेल? मी आत्ताही सांगितलं, शेर सलामत तो पगडी 50. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ते देवाला म्हणतात, कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. देवा, मला तुझी कथा करायची आहे, पण कथा करण्यासाठी माझं शरीर चांगलं पाहिजे. तर देवा, माझी तुला विनंती आहे की तुझी कथा करण्यासाठी तू आम्हाला बळ द्यावं, आमचं शरीर चांगलं ठेवावं. तर साधू संतांनी देखील शरीराला महत्त्व दिलेलं आहे. आणि नक्कीच कथा, कीर्तन, प्रवचन, भजन ह्या गोष्टी म्हणजे काय, प्रपंच तर सगळेच करतायत, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला मानवी जीवन कशासाठी भेटलेलं आहे याची जाणीव अध्यात्मातून होते, विचारातून होते. नक्कीच. आणि या निमित्तानं स्वास्थ्यमच्या या सगळ्या परिसरात, या कार्यक्रमाच्या परिसरात खूप छान आध्यात्मिक वातावरण तुम्ही आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशन नंतर झालेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्यासाठी. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. एक फोटो काढूया. येस येस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.